ईव्हीएम भारतात प्रत्येक निवडणुकीनंतर चर्चेत येणारा विषय. पण पश्चिम बंगालमध्ये यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमची प्रचंड चर्चा सुरू होती. 15 वर्षांपासून असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता उधळून लावत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एक हाती विजय मिळवला. तृणमूलने आपल्या पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण ईव्हीएम असल्याचं म्हणत निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले. आता त्याच पश्चिम बंगालच्या अलीपूरमध्ये एका सरकारी इमारतीला आग लागली. आग इतकी भडकत गेली की कित्येक मजले जळून खाक झाले. आग विझवायला आणि नेमकं किती नुकसान झालं आहे लक्षात यायलाच 24 तास लागले. त्यानंतर हे समोर आलं की या आगीत 4000 ईव्हीएम मशीन जळून खाक झाल्यात. हे ईव्हीएम विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे यावरून सुरू झालं टीकासत्र. ईव्हीएम घोटाळा करण्यात आला आणि पुरावे मिटवण्यात आले असा आरोप झाला. पण नेमकं घडलं काय? सरकारी बिल्डिंगला लागलेल्या या आगीवर संशय का घेतला जातोय आणि खरंच पुरावे मिटवण्याचे प्रयत्न झालेत का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पश्चिम बंगालच्या अलीपूर भागात असलेल्या सरकारी इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. आगीची भीषणता एवढी होती की गुरुवारी सकाळपर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं. अलीपूर मधली 10 मजली बिल्डिंग दक्षिण 24 परगणाची जिल्हा परिषद बिल्डिंग आहे. सोबतच इथून राज्य प्रशासनाच्या इतर काही विभागांचं काम चालतं. तर काही विभागांचे स्टोअर झोन सुद्धा इथेच आहेत. या बिल्डिंगच्या 8व्या आणि 9व्या मजल्यावर निवडणुकीच्या संदर्भातलं सामान ठेवण्यात आलं होतं. यामध्ये ईव्हीएम मशीन्स होते, कंट्रोल युनिट्स, बॅलेट युनिट्स आणि व्हीव्हीपॅट मशीन्स इथे होते. थोडक्यात निवडणुकीच्या संदर्भातला महत्वाचा डेटा इथे होता. एकूण 4000 मशीन्स होत्या. पण या सगळ्या मशीन्स जळून खाक झाल्याचं समोर आलंय. या बिल्डिंगला लागलेली आग विझल्यानंतर पश्चिम बंगालचे अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी या आगीचा विचित्र पॅटर्न सांगितला. सगळ्यात आधी ही आग 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर लागली. पण त्यानंतर आग पसरली थेट 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या मजल्यावर. इथं लागलेल्या आगीचा भडका इतका होता की आगीचे उंच लोट आकाशात दिसत होते. पण मधल्या मजल्यांवर आग न लागता आग वरच्या मजल्यांपर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न होता. जर शॉर्ट सर्किट किंवा इतर कुठल्या कारणामुळे आग लागली असती तर ती एकेका मजल्यावरून भडकत जाणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. मधले काही मजले स्किप करून आग वरच्या मजल्यांना लागली आणि तिथे जास्त भडकली. त्यामुळे राज्यमंत्री चौधरी यांनी स्वतःच यामागे काही कट होता का याची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. तर केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी कटाची शक्यता नाकारता येत नाही असं विधान केलं. आता या सगळ्यात दक्षिण 24 परगणा प्रशासनाने अलीपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, अपघातामुळे लागली की लावण्यात आली याचा तपास सुरू आहे. अद्याप आगीचं मुख्य कारण स्पष्ट झालं नसलं तरी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केलेत. सगळ्याच बाजूंनी आणि सगळ्याच शक्यता ओपन ठेवत या घटनेचा तपास सुरू आहे. पण या घटनेमुळे भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार आरोप होत आहेत. टीएमसीने एक्स वर या बिल्डिंगला लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर केला आणि निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नांपासून पळू शकत नाही. ईव्हीएम आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यासाठी आधी न्यायालयात दाद मागण्यात आली. मग अशी घटना घडली कशी? हा केवळ एक अपघात होता की महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा सुनियोजित प्रयत्न? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसने विचारलाय. तर काँग्रेसने आग कशी लागली, ती 9व्या आणि 10व्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली हे सरकार आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे असं म्हणत दोघांनाही धारेवर धरलंय. तर सरकारी इमारतीला आग कशी काय लागली, हजारो ईव्हीएम जळाले कसे, यावर भाजपने उत्तर द्यावं अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. विरोधी पक्षांनी खास करून तृणमूल काँग्रेसने भाजपने विधानसभा निवडणूक ईव्हीएम घोटाळा करत जिंकल्याचा आरोप लावून धरला होता. त्यामुळेच पुरावे मिटवण्याचा प्रयत्न म्हणून ही आग लावली अशी शंका घेतली जाऊ लागली. पण भाजपच्या नेत्यांनी सुद्धा यात काही कट आहे का अशी शंका स्वतःच उपस्थित केली आणि या प्रकरणात आणखी वेगळा अँगल असल्याची चर्चा सुरू झाली. इथे जळालेले ईव्हीएम लोकसभा निवडणुकीवेळी आणि विधानसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आल्याचं मंत्री चौधरी यांनी सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीवेळी एकूण 10 विधानसभा मतदारसंघात हे ईव्हीएम वापरले गेले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सातगचिया, विष्णुपूर, कसबा, जाडवपूर, टॉलीगंज, बेहाला पूर्व, बेहाला पश्चिम, महेशतळा, बजबज आणि मेतिया बुरुज या 10 मतदारसंघांमध्ये वापरलेले ईव्हीएम या आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या 10 मतदारसंघांमध्ये आमदार कुणाचे आहेत
तर सातगचिया तृणमूल काँग्रेस, बिष्णुपूर तृणमूल काँग्रेस, कसबा तृणमूल काँग्रेस, जाडवपूर भाजप, टॉलीगंज भाजप, बेहाला पूर्व भाजप, बेहाला पश्चिम भाजप, महेशतळा तृणमूल काँग्रेस, बजबज तृणमूल काँग्रेस आणि मेतिया बुरुज सुद्धा तृणमूल काँग्रेस. थोडक्यात 10 पैकी 6 जागांवर तृणमूलचे आमदार निवडून आलेत. उरलेल्या 4 जागा भाजपने जिंकल्यात, पण या 4ही जागा भाजपने पहिल्यांदा जिंकल्यात. याआधी भाजपला इथून कधीच यश मिळालं नव्हतं. या जागांवर तृणमूलची मोठी ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तृणमूलचा होल्ड आहे, पण विधानसभा निवडणुकीत तिथे भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळेच तृणमूलने या आगीवरून भाजपला धारेवर धरायचा प्रयत्न केलाय. पण भाजपच्या नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार भाजप हा आरोपांचा वार तृणमूलवर शिफ्ट करण्याची शक्यता आहे. कारण दक्षिण 24 परगणाच्या जिल्हा परिषद बिल्डिंगला आग लागली. जिल्हा परिषद आहे तृणमूल काँग्रेसकडे. इथला सगळा कारभार पाहायचे तृणमूलचे नेते जहांगीर खान. फाल्टा विधानसभा मतदारसंघाचे तृणमूलचे उमेदवार, ज्यांच्यावर जवळपास 5 FIR दाखल झाल्या, त्यांना खंडणीच्या प्रकरणात नेपाळ बॉर्डरवरून अटक झाली. त्यात ही जिल्हा परिषदेची इमारत तृणमूलचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानली जाते. त्यांचा कारभार, त्या संदर्भातल्या फाईल्स आणि इतर पुरावे सुद्धा या बिल्डिंगमध्येच असायचे असं सांगण्यात येतंय. त्यामुळे हा सगळा प्रकार तृणमूलच्या नेत्यांनी आपल्या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी केला, की EVM जाळून निवडणुकी संदर्भातले पुरावे जाळण्यासाठी झाला, की हा निव्वळ अपघात होता, असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. सध्या तरी आगीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी यातून होणारे खुलासे पश्चिम बंगालच्या राजकारणाला आणखी वेगळं वळण देऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? या आगीमागे अपघात असेल की नियोजित कट? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.